आमचा मुक्काम आज संपतोय. तर इथनं आम्ही आता पुढे जाणार आहोत उत्तर काशीला. तर काल सर्व लोक ट्रेक करून आलेले आहेत. यमुनोत्रीचं दर्शन घेऊन आले. दर्शन खूप चांगलं झालं. ट्रेक खूप अवघड होता चालण्यासाठी. जवळपास 6 किलोमीटरची चढाई चढून जायचं असतं. सर्वांनी आधी ट्राय केला की पायीच जाऊ म्हणून. तर पाणी 1 किलोमीटर नंतर कोणी 3-4 किलोमीटर वेगवेगळ्या टप्प्यात शेवटी पालखी डोली वगैरे घोडा करून वरती आम्ही पोहोचलो. मी शेवटपर्यंत चालतच ट्रेक केला. खूप अवघड होता पण पूर्ण केला. तर बघूया आता खाली. आजची जरा रात्री थकल्यामुळे सगळे हळूहळू उठत आहेत. तर आज निवांत आवरून इथून जास्त अंतर नाही आहे. 70-80 किलोमीटरच जायचं आहे. त्यामुळे निवांत आवरून आणि आम्ही इथनं निघणार आहोत. तर आजचा हा इथला शेवटचा मुक्काम होता. एक थोड्या वेळाने आम्ही इथून निघणार आहोत पुढच्या प्रवासासाठी. आज आमचा मुक्काम उत्तर काशी येथे असेल. मग तिथून त्याच्या नेक्स्ट डेला आम्ही जाणार आहोत गंगोत्री. आणि जसं पुढे जात राहू तसा मी पूर्ण प्रवास क्षणचित्र कव्हर करेल आणि या माध्यमातून आपल्यासोबत शेअर करेल. सर नाही हे राहिलं सरांना काय आलं? भजन ऐवजी रोमॅन्टिक सॉन्ग घेतलं. आपण नाही नेट नाही असं नसतं. ते गुगल मारून पण करायचं. हो अच्युतम केशव म्हणायचंय तिला. आपण नाही चालत नाही चालेल रे. काय आलं होतं तिच्यावर? माझ्याकडे भजन आलं होतं. भक्ती गीते भजनच आहे ना अच्युतम केशव. अच्छा ठीक आहे. सुरू कर. आम्ही तुला पुढे सुरू करू. चला हो रेल्वेला इकडे अच्युतम आपण आवाज नाही तुझा. तुझाच आवाज नाही.
माझ्यासाठी ताईंसाठी चला आता अहो गायकवाड साहेब तुम्ही आता- तुमच्यावर जोक आला नाही चला हा, जोक सांगा जोक. झालं आता. हो चालेल सांगा सांगा सांगा. एक हत्ती असतो एक डोंगी असतो. झाला की नाही जोक? चला. एक महका महका सा पैगाम लाती है मेरे दिल की धड़कन की तेरे गीत गाती है पल पल दिल के पास तुम रहती हो बस झालं नाही नाही आलं हे येत नाही नेट नाही आहे त्यामुळे हे होत नाही. जिओचं नाही आहे याच्यामध्ये तुम सोचोगी हे आले मला तुझसे प्यार करूं तुम बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा चला उंचावल्या गुलाबी साडी आता गुलाबी साडी काय वहिनी कोळीगीत होईल वहिनीचं कोळीगीत होईल आधी कोळीगीत आणि मग गुलाबी साडी. आणि तो चौकाला राहिलाय सगळ्यात शेवटी आहे तो म्हणजे चेरी डॉन काय म्हणतात ते? अशा प्रकारे गप्पा गोष्टी गाणे भेंड्या अंताक्षरी करत करत प्रवास सुरू होता. अचानक जी खाली शेड आपल्याला दिसत असेल झाडींमधनं, तर आम्ही जो उत्तर काशीचा जो बोगदा टनेल ब्लॉक झाला होता
त्या साईड समोर पोहोचलो. तर खाली इथनं आता दिसत नाही, समोरून गाडी जाईल तेव्हा तो टनेल दिसेल. तर इथे जवळपास बरीचशी कामगार आतमध्ये अडकली होती आणि खूप परिश्रमानंतर सगळ्यांना जवळपास 1-1.5 महिना वेळ गेला आणि तिथनं त्यांना मोकळं करण्यात आलं होतं. हा तो बोगदा आहे समोर दिसतो तो. आणि हे रॅट मायनिंग जे स्केल होतं त्या लोकांचं स्केल वापरून आणि मग त्यांना या टनेलमधनं त्यांची सुटका करण्यात आली होती. तर समोर टनेल दिसला म्हणून जरा त्या बाल्कनीला उजाळा मिळाला. आज सकाळी आम्ही निघालो बारकोटवरनं आणि आता चाललोय पुढे उत्तर काशीला. तर आता सकाळपासून निघालो आहे. थोड्याशा 2 तासानंतर एक छोटासा ब्रेक घेतला आहे. आणि उत्तराखंडमध्ये कुठेही बघाल तर ते सगळीकडे उंच उंच डोंगर, पाईनची झाडं आणि डोंगराच्या एका म्हणजे रस्ता असा नदीच्या कडेनेच असतो. खाली यमुनोत्री वाहती आहे. यमुनेचा जोरात आहे प्रवाह. बाकी तर मग निसर्गरम्य आहेच. देवभूमीच नाव आहे या भागाचं. अशी उंच उंच डोंगर, झाडी. आज सकाळी आम्ही निघालो बारकोटवरनं आणि रस्त्याने मध्ये काही मागच्या शूटिंगमध्ये मी दाखवलं काही कसा आम्ही थांबत आलो. आजचा प्रवास आमचा जास्त वेळेचा नव्हता. म्हणजे 80-90 किलोमीटरचाच प्रवास होता बारकोट ते उत्तर काशी. आता मी उत्तर काशीला ऑलरेडी पोहोचलो आहे. माझ्या मागे बघाल तर मी गंगा नदीच्या काठी बसलो आहे आत्ता. आणि इथे हे आमचं हॉटेल आहे जिथे की आज आमचा मुक्काम असणार आहे. हॉटेलचं मी तुम्हाला समोर दिसतंय. हे आमचं हॉटेल आहे, हॉटेल हिल व्ह्यू रिसॉर्ट. समोर टेम्पो आत्ताच आमचा अनलोड होतोय. सर्वजण उतरून चेक इनच्या तयारीत लागलेले आहे. तोपर्यंत थोडा वेळ होता तर मी म्हटलं आल्या आल्या आता एक थोडासा इथली प्रस्तावना करावी. तर ही बॅक साईडला गंगा नदी आहे आणि इथे प्लेझंट असं छान असं त्यांनी हे बनवलं आहे बसण्यासाठी. हे जे कॅमेरा रोटेट होताना दिसेल तुम्हाला की हे जे दिसत आहे हे असे त्यांनी बसण्यासाठी छान पॉइंट बनवले. आतमध्ये अजून हॉटेलचे चेक इनच्या फॉर्मॅलिटीज सुरूच आहे. रूम अलोकेट होत आहे. तोपर्यंत ह्या हॉटेलचा बाहेरून दिसणारा व्ह्यू, हॉटेल हिल रिव्हर व्ह्यू रिसॉर्ट. तर यांनी बाहेरच्या बाजूला छानपैकी पॅगोडाज बनवले जिथे बसून नदीच्या किनारीचं जे दृश्य आहे त्याचा आपण मजा घेऊ शकतो. हे पॅगोडाज आहेत आणि याच्या जस्ट मागे ही जी दिसतीये ही गंगा नदी आहे. तर हा झूममध्ये थोडासा भाग. आणि बाकी ॲज युज्युअल उत्तराखंड म्हटलं की सगळीकडे डोंगरच डोंगर आणि सगळे रस्ते जे आहेत ते कुठल्या ना कुठल्या नदीच्या किनाऱ्यावरनं जात असतात. तर संध्याकाळी बघूया निवांत इथे पॅगोडामध्ये बसून काही
शूट करता येईल ते मी प्रयत्न करेन. मागच्या बाजूला हॉटेलच्या इकडे पण छान गच्चीस गॅलरी बनवल्या आहे, तर तिथे बसूनही नदीचा हा जो मागचा भाग आहे तो इकडे बघू शकतो. तर आता रूमचं चेकिंग झालंच आहे. हे रिसेप्शन आहे, मी आधीच दाखवलं होतं. आणि इथून आम्हाला फर्स्ट फ्लोअरवरतीच रूम मिळाल्या, त्यामुळे जिन्यातनंच वर जाऊन आपण बघूया कशा आहेत रूम ते. इथे 2 दिवस मुक्काम असणार आहे आमचं, तर 2 दिवसासाठी ह्या रूम असणार आहेत. तर मला एंट्री केल्या समोरचीच मिळाली रूम नंबर 120. तशी प्रॉपर्टी नवीनच आहे, त्यामुळे क्लिनिंग वगैरे छान आहे. बाथरूम वगैरे स्वच्छ आहे आणि क्वीन बेड आहे, ट्विन. TV वगैरे बेसिक गोष्टी त्या तर असतातच, वॉर्डरोब. आणि ही गच्ची आहे समोरची, जी हायवे फेसिंग आहे. पण इथे रात्रीची एवढी तर ट्रॅफिक चालत नाही, त्यामुळे काही आवाजाचा एवढा प्रॉब्लेम येणार नाही. आणि तशाही ह्या खिडक्या आहेत त्या साऊंड प्रूफ आहेत. तर ओव्हरऑल तसं छान आहे रूम. तर अशा प्रकारे चेक इन आटपून संध्याकाळी आम्ही इथे असलेलं जे काशी विश्वनाथ मंदिर आहे तर तिथे दर्शनासाठी गेलो. तर हे प्रतिकाशी म्हणजे काशीमध्ये जसं मंदिर आहे त्याचंच प्रतिकृती अशी ही प्रतिकाशी इथे निर्माण केलेली आहे. तर त्यामागे जी कहाणी आहे ती नेटवर अवेलेबल आहे, आपण बघू शकता. हे मंदिर इथे मोठं त्रिशूळ आहे आणि असं म्हणतात की ज्यांची मनोकामना म्हणजे त्या त्रिशूळाला जर तुम्ही हात लावला आणि ते जर फिरलं तर तुमची मनोकामना पूर्ण होते, अशी मान्यता आहे. आणि हे मंदिर दिसतंय म्हणजे खूप पुरातन असं मंदिर आहे. आणि इकडे सर्व मंदिरांचे बांधकाम हे या अशाच पद्धतीचे, जेवढे उत्तराखंडमध्ये मंदिर आपल्याला दिसतील तर हे अशा प्रकारचेच त्याचे बांधकाम आहे. तर इथे थोडीशी गर्दी होती. आमच्या आधी एक ग्रुप पोचलेला होता, पण काही नाही, 5 ते 10 मिनटं लाईनीत उभं राहिल्यानंतर आमचं नंबर म्हणजे आता येईल. थोडीशीच गर्दी राहिली आहे. हा मंदिराचा समोरचा भाग, पाठीमागे ते त्रिशूळचं मंदिर आहे आणि इथनं मंदिराचा एंट्रन्स आहे. तर चला आत मंदिरात जाऊन काशी विश्वनाथांचं दर्शन घेऊ आणि मग बाकीचा पुढचा प्रोग्राम या दर्शनानंतर मग आपण जाणार आहोत इथला गंगा घाट. हे आहेत काशी विश्वनाथ. तर आता सर्वांचे दर्शन झालेले आहेत. दर्शन घेऊन मंदिराच्या एका कोपऱ्यावर हे ते त्रिशूळ आहे. तर आता दर्शन झालं. आता इथून आम्ही निघालो आहोत केदार घाट. तिथे 2 प्रकारचे घाट आहेत. एक केदार मोक्ष घाट, हा दिसतोय हा मोक्ष घाट आहे, आणि याच्या पुढे स्नान घाट आहे. तर समोर वाहते ती गंगा मैया. आणि हा मोक्ष घाट आहे म्हणजे इथे दशक्रियाच्या विधी वगैरे त्या कार्यक्रमासाठी हा घाट बनवलेला आहे. आणि हा जो आहे समोर दिसतो तो स्नान घाट. तर या स्नान घाटावरती आधी जाऊन थोडीशी, आता आंघोळ तर आम्हाला शक्य नाही, त्यामुळे जी आपण गुडघी आंघोळ म्हणतो, हातपाय धुणे, डोक्यावर थोडंसं पाणी घेऊन शिंपडून सर्व अंगावरती, तर अशी आम्ही गुडघी आंघोळ करून आणि मग आता पुढे जाऊन आरतीसाठी थांबणार आहोत. आरतीला अजून उजेड आहे, त्यामुळे आरती इतक्या लगेचच होणार नाही. तर हे आहे आरतीचं स्थान.
तर जशी इतर ठिकाणी गंगा आरती होती त्याच प्रकारे इथे गंगा आरती होते. पण इथे वैशिष्ट्य असं आहे की या मंडपात आपण बसायचं असतं लाईन लावून, तर क्रमाक्रमाने ती आरती प्रत्येकाला ते चान्स देतात की आपल्या हाताने स्वतःला करता येईल अशी ते प्रत्येकाला आरती करू देतात. पण शेवटी मनुष्यच आहे. जशी जशी ती आरती घ्यायची वेळ येते मग थोडीशी तिथे पळापळी सगळे, त्याला वाटतं मी, त्याला वाटतं मी, ते नेहमीप्रमाणे सुरू होतं. आता मंडळी जमत आली आहे तोपर्यंत इथे यांचा ते भजन वगैरे, हनुमान चालिसा अशा वेगवेगळ्या हे सुरू असतात संगीताचे कार्यक्रम. तर आता आरती सुरू होस तर आपण त्याचा आनंद घेऊया इथे.
तर आज आमच्या तीर्थयात्रेचा हा आहे 4था दिवस. काल सर्व यमुनोत्रीचा ट्रेक करून थकून आले, त्यामुळे आज असं ठरवलं की एक निवांत सकाळी निवांत उठूया, मग आरामशीर आवरू आणि मग निघूया. तर त्या प्रकारे आमचे राजू दादा यांनी छान उपमा बनवला आहे आज. तर सर्व उपम्याचा आनंद घेत आहेत. सोबत चहा आहे, गार पाणी आहे आणि ओव्हरऑल सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा काल जो ट्रेक पूर्ण झाला, कोणी पायी केला, कोणी घोड्यावर केला, कोणी पिट्ठू, मॅक्सिमम सगळ्यांनी जाताना चालतच केला. येताना थोडा वेळ वाचावा म्हणून, पटकन पोचावं म्हणून. तसा आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही. ट्रेक अतिशय छान झाला. गर्दी होती मॉडरेट, खूप जास्तही नाही आणि कमी नाही. आणि ह्या ट्रेकवर जनरली असतंच की ते पिट्ठूवाले, घोडेवाले तुम्हाला चालताना थोडंसं बाजूला सरकवतात, पण त्या मनाने ओव्हरऑल छान झाला. कसा वाटला कालचा ट्रेक सगळ्यांना? माझ्यापेक्षा इतरांनी सांगितलं बरं राहील. खूप छान झाला. ज्या लोकांना थोडासा चालण्याचा त्रास आहे त्यांनी घोडे किंवा पिट्टूवर यूज केला. म्हणजे ट्रेक सुरू करायच्या आधीच ठरवून घ्यावं, रिस्क घेऊ नये, कारण की चालताना आधी वाटतं आपल्याला की सोपा असेल, पण तसं राहत नाही, कारण बऱ्याच लोकांना त्रास होतो शेवटी. तर ते आपण ठरवून घ्यायचं आणि आपल्या शरीराची प्रत्येकाची क्षमता प्रत्येकाला माहिती असते, त्यांनी काळजी घ्यावी. आणि आपण तर पूर्ण जाऊन येऊन चालूनच ट्रेक पूर्ण केला. म्हणजे जाऊन येऊन दोन्ही पायी जाऊन आलो आणि छान अनुभव होता. फक्त त्या घोडेवाल्यांचा आणि त्या पालखीवाल्यांचा चालताना त्रास होतो. ते आपल्याला मध्ये मध्ये धक्के पण देतात, त्यामुळे आपली स्पीड मंदावते. पण शक्यतोवर जर शक्य झालं तर पालखी करावी, कारण त्या पिट्टूचा आणि त्या याचा दोन्ही याचा त्रास होतो वयस्क माणसाला विशेष करून. तर पालखी मी सगळ्यांना रिकमेंड करेल की जर तुम्हाला शक्य झालं आणि कॅपॅसिटी असेल तर पालखीच करावी. तर ते आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे. काहींना कसं आहे की माणसाच्या खांद्यावर बसून जाणं काहींना आवडतं, काहींना नाही आवडत. तर ते इच्छेप्रमाणे ज्यांना पालखी सोसवेल पालखी करावी, पिट्टू करावा. आणि सोबत आहेत राजू काळे. कसा झाला कालचा ट्रेक? कालचा ट्रेक एकदम, तुम्ही म्हणे 3-4 किलोमीटर चालून गेला. ते एकदम चालणार होतो, पूर्ण वरपर्यंत चालणार होतो, पण कसं आहे ते बघितल्यावर आहे ना. अच्छा. मग शहाणपणा केला की आपण घोडाच करावं. घोड्यावर गेलो म्हणजे घोड्याचा अनुभव फारच म्हणजे सुखद असा नव्हता, पण ठीक होता. आणि पुढे आहेत घोड्यावर केलं त्यामुळे जरा थोडासा त्रास. सुरुवातीला 1 किलोमीटर ट्राय केला, पण पुढे जाऊन असं वाटलं की आता शक्य नाही. आणि सोबत या दोघी ट्विनच्या मध्ये बसल्या आहेत शोभाताई. तर यांनी पण तुम्हीच सांगा. म्हणजे करायची खूप इच्छा होती शेवटपर्यंत, पण शेवटचे 1-1.5 किलोमीटर काही चालवलं नाही, म्हणून शेवटी आम्ही निर्णय बदलून घोड्याचा घ्यायचा निर्णय घेतला. या दोघी ॲटलिस्ट 4 किलोमीटर पर्यंत माझ्यासोबत होत्या. भरपूर ट्राय केला त्यांनी की नकोच पायीच जायचं, पण शेवटचे जे टर्न्स आहेत ते खूपच चढे आहेत. तर त्यामुळे तिथून मग पिट्ठू घोडा केला. अवघड आहे. यमाची बहीण यमुना, यमराज जसं आपल्याला अवघड वाटतं तसं यमाची बहिणीला पोहोचण्यापर्यंत पण आहे ना, इथे पोहोचायला खूप अवघड आहे. ओव्हरऑल कसं वाटलं? छान. ओव्हरऑल छान आहे. भेटून आलो आणि दर्शन एकदम छान झालं. आणि डॉक्टर साहेब थोडेसे बाजूला बसले. तर तुम्ही पण मला वाटतं पायीच जाताना बघितलं मी तुम्हाला. मी जाताना पायीच पूर्ण गेलो, पण प्रवास खूप हेक्टिक आहे आणि स्टीप आहे एकदम. शेवटी खूपच चढ येतो जास्त. शेवटी तर खूप आहे त्यात पण. आणि घोड्याचा आणि ते डोलीचा खूप त्रास. एक साईडला बऱ्याच वेळ उभा राहा, त्यावेळेस त्यांना जाऊ दिलं तर नाही तर टच होतो, कोणाचं लागतं. मी तर बऱ्याच ठिकाणी पाहिलं डोलीतले काही लेडीज पडल्या, ह्याच्याहून पडल्या, घोड्यावरच्या 2 जणी पडल्या माझ्यासोबत. अरे बापरे. त्याच्याशिवाय रस्ता खूप अरुंद असल्यामुळे
आणि जाताना टॉयलेटची किंवा युरिनेटची सोय नाही. सोय नाही. एवढे फार महत्वाचे ते. टॉयलेटची कुठंच नाही, गव्हर्नमेंटचं काहीच नाही ते. काहीच नाही. अजिबात गव्हर्नमेंटचं लक्ष नाही. पण ट्रेक पूर्ण करून आल्यानंतर आता कसं वाटतं? आता फ्रेश वाटतंय, म्हणजे समाधान वाटतं एवढं. येताना मग हे सगळं कंडिशन पाहिल्यानंतर घोड्यावर आलो आम्ही बसून. हा हा. त्यांनी मध्येच सोडलं आम्हाला. नाही, पण ह्या वयामध्ये तुम्ही जाऊ पूर्ण वरती चढेपर्यंत टिकवलं तुमचा चालत जाण्याचा. येताना आम्ही घोड्यावर बसून आलो, निम्मा चालत आलो, निम्मा पुन्हा घोड्यावर बसून आलो. छान. घोड्यावर खूप त्रासदायक आहे, त्याच्यापेक्षा चाललेलं बरं पडतं. हो, थँक्यू. तिला मी ठरवलं होतं की आपण यमुनोत्रीला पायी ट्रेक करायचा. ॲक्च्युली मला माझ्या पायाचा थोडा प्रॉब्लेम होता, पाय दुखतात म्हणजे. तर मग सगळे म्हणत होते, अरे नका जाऊ तुम्ही, कशाला तुम्ही जा, घोडा करा किंवा ती डोली करा. पण मी आपला मनाचा निर्धार केला की नाही, अरे आपल्याला जायचं आहे एकदम त्याच्यामध्ये. आणि थोडे 500 मीटर मी चालत गेलो आणि नंतर असं वाटलं की अरे नाही, आपण चढू नाही शकणार. कारण हे जे चढ जे आहेत ना ते एकदम असे उभे, म्हणजे स्टीप आहे एकदम. तर त्याच्यावरनं जाणं आणि तिथे कसं आहे, म्हणजे एकदम असं सरळ पोर्शन चालायला नाही आहे. सगळा पोर्शन हा चढाचा आहे, पूर्ण चढाचा पोर्शन. चढाच्या पोर्शनवरनं चालणं आहे ना, म्हणजे खूप असं चढायला खूपच अवघड जातं. तर मग मी आणि अर्चना दोघांनी आम्ही घोडा केला. नानांनी सांगितलं की नाही लोक आता काही चालू नका, मी घोडाच करा. आणि घोडा केला, घोड्यावरून गेलो. सुरुवातीला मला घोड्याची म्हणजे खूप भीती वाटायची. म्हणजे मी असं सरळ याच्यावर जरी घोड्यावर बसलो तरी मी एकदम हे होतो. पण काल तिथे घोड्यावरनं गेल्यानंतर अतिशय दुर्गम याच्यातनं म्हणजे ते घोडे चालत होते. सर काही पायऱ्या इतक्या मोठ्या होत्या की त्याच्यातून घोडे अक्षरशः उड्या मारायचे, म्हणजे उड्या मारूनच चढायचे. तर ते एकदम घाबरायला होतं, म्हणजे चॅलेंजिंग होतं. पण काही नाही, पकडून राहिलं. आणि यमुनोत्रीचा ट्रेक जो आहे ना किंवा जी चढाण आहे ना ती एकदम खतरनाक आहे. म्हणजे मला नाही वाटत की आता मी केदारनाथला जाईल, पण तिथे अशी असेल म्हणून मला माहीत नाही. आता सगळे सांगतात की नाही केदारनाथ सरळ आहे आणि थोडंसं असं चढ वगैरे 22 किलोमीटरचा ट्रेक. पण हा जो यमुनोत्रीचा 6 किलोमीटरचा ट्रेक आहे ना, हा 6 किलोमीटरचा असा यांनी सांगितलेला आहे. पण तो जर सरळ केला ना तो ॲटलिस्ट 15 किलोमीटरचा ट्रेक आहे. त्यामुळं आणि घोड्यावरून जाताना आहे ना ते घोड्यावाले असे नेतात ना, आणि रस्ता एकदम चिंचोळा असल्यामुळं शेजारून पण त्या पालखी जात असतात, हो ते लोक खांद्यावर वाहून ते जात असतात, चालणारे लोक असतात. त्यांना आहे ना आपले धक्के लागतातच. त्यातच लोक पण आहे ना मग जे पायी चालणार नाही ते जे घोड्यावरून जातात त्यांना फारच हे करत असतात की अरे तुम्ही कसं आहे. पण आपण काय करणार, आपण बसलेलो असतो, तो घोडेवालाच नेतो आणि ते तेवढ्या जागेतून जायचं असतं आपल्याला. पण आणि उतरताना पण आहे ना, उतरताना लवकर येतं पण चढताना जरा ते अवघड आहे ते घोड्यावरनं पण. आणि उतरताना पण दोन्ही वेळेस जाऊन येऊन चढून उतरलो ना आपण की संध्याकाळी आपला अंग मस्त दुखतं एकदम. पण काही नाही, एकदम छान वाटलं, थोडासा आराम केला. पण सगळ्यांना मी म्हणतो की आयुष्यामध्ये एकदा तरी यमुनोत्रीचा ट्रेक करावा. हे 4 धामपैकी आहे ना यमुनोत्रीचा ट्रेक माझ्या मते आहे ना हा सगळ्यात अवघड आहे असं मला वाटतं.